सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव बामनवाडी येथून वन्यजीव संरक्षणाबाबत एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अणाव बामनवाडीतील शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी अतिदुर्मिळ समजले जाणारे खवले मांजर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। अणाव बामनवाडीतील रहिवासी अजित अनावकर यांच्या घराशेजारी हा दुर्मिळ वन्यजीव दिसून आला। अचानक समोर आलेल्या या प्राण्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती। मात्र कोणतीही गडबड न करता अजित अनावकर यांनी तत्काळ जबाबदारीची भूमिका घेत वनविभागाशी संपर्क साधला। अजित अनावकर यांनी कसाल येथील वनपालांना याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभागाने तातडीने हालचाल करत आपल्या कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले। वनविभाग कर्मचारी प्रकाश शिंदे, प्रियांका पाटील, वनरक्षक उत्तम कांबळे तसेच पंकज घाडी, उदय परब, प्रशांत जाधव, प्रवीण पवार, बाबूराव कांबळी आणि सुनील आंगणे हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने परिस्थिती हाताळत खवले मांजर सुरक्षितपणे ताब्यात घेतली। या संपूर्ण मोहिमेदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनीही वनविभागाला मोलाचे सहकार्य केले। अजित अनावकर, राजन जडिये, विपुल हडकर आणि पार्थ अनावकर यांनी वनकर्मचाऱ्यांना मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहभाग घेतला। त्यानंतर या खवले मांजराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर त्याची प्रकृती चांगली असल्याचे स्पष्ट झाल्यावर वनविभागाच्या पथकाने त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडली। वनविभागाच्या या तातडीच्या आणि संवेदनशील कारवाईमुळे एक दुर्मिळ वन्यजीव सुरक्षित राहिला आहे। तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेली जागरूकता आणि सहकार्य यामुळे वन्यजीव संरक्षणाचा एक आदर्श निर्माण झाला आहे। वन्यजीवांचे संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असून अणाव बामनवाडीतील ग्रामस्थ आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे खवले मांजराला नवजीवन मिळाले आहे।